वरण भात टोमॅटोचं सार करा आणि बीटाची कोशिंबीर. हां नाही मॅम, ते जरा वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. काय झालं डॉक्टर? तुम्ही आश्रमात जाऊन आलात तर हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? म्हणजे त्यांचं वागणं बोलणं एकंदरीत बिहेवियर कसं होतं? डॉक्टर आय एम सॉरी. तुम्ही बसा, मी सांगते. प्लीज. शेफने तुला मूर्खात काढलं, तुला मूर्खात काढलं. तुला तुला मूर्खात काढलं, तुला जयंतला. Yes! Yes, you deserve this. Yes, you deserve this. जयंत, असा कसा काय विश्वास ठेवलास तुझ्यावर? हा? असा कसा काय तू विश्वास ठेवला शानवर? मला सांग. अक्कल तू गहाण ठेवली होतीस? हा? गहाण ठेवली होतीस का तू? आता काय झालं? केला ना तिने तुझा विश्वासघात? केलास ना? आता खुश? खुश का? यू डिझर्व दिस. जयंत, तुझ्या जानूने तुझ्यासोबत हे केलंय, तुझ्यासोबत केलंय, तुझ्यासोबत केलंय. माझे डोळे गेल्याचा. वाच ना, रजिस्ट्रेशन फक्त हो झालं नाही अजून, फक्त डेट निघाल्या. डेट ठरली आहे ना, मग झालं की. तू खा बघू, मला माझा आनंद व्यक्त करू दे. आई, तुला सेलिब्रेट करावं असं वाटतंय खरं, पण मला टेन्शन आलंय. बाबा माहिती आहेत ना तुला, आत्ता हो म्हणालेत, पण ऐन वेळी काय करतील माहित नाही. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी बोलले त्यांच्याशी. त्यांची फक्त एवढीच अट आहे की तुझ्या आत्याने त्यांच्या समोर यायचं नाही, आणि मी जबाबदारी घेतली आहे त्याची. हा, हो का? अरे वा. मग कधी कॉल करणार आहेस आत्याला? ते काही ठरवलं नाही अजून, करू पण. ए आई, ऐक ना, मी बोलू आत्याशी? अरे बाबांना. अरे मला माहिती आहे बाबांना नाही आवडत, पण मला खूप उत्सुकता आहे ग. मला जाणून घ्यायची माझी आत्या कशी आहे, कशी बोलते, कशी दिसते. ऐक नाही, मला बोलू दे ना आत्याशी. आत्या आता येईल ना रजिस्ट्रेशनला, तेव्हा बघशील की. अगं हो, पण मला स्वतः बोलवायचं आत्याला. मला थँक्यू म्हणायचंय. हे बघ, ती अडून नाही राहिली म्हणून माझा बिझनेस सुरू होतोय ना. ऑफकोर्स, म्हणजे ती यायला तयार झाली तर. नाही, तुझी आत्या अशी अजिबात नाही. गणपती बाप्पा उंदीर मामा की जय. हे आरती दे सगळ्यांना. दादा, हा? मला अरे वीणा, प्रसादाला काय? सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे आई.
अरे संतोष, आरती झाली आता. आता प्रसादाचं तोंड तरी दाखव आम्हाला. आजी प्रसाद गणपतीला दाखवायचा आहे ना, त्याला तर आधी दाखवू दे, मग देतो तुला. बरोबर. हा, आणि आजचा प्रसाद आहे माव्याचे मोदक. आता काय नुसतं बघूनच तृप्त व्हायचंय का? अरे संतोष, प्रसाद आहे तो, त्याचं किती कौतुक करायचं. प्रसादासाठी केळ्याचे काप असले ना तरी सुद्धा आम्हाला चालतील आणि देवालाही चालेल. अगं आजी, एवढ्या हौशेनं आणलंय मी, त्यात काय खोड काढतेस? अहो, खोड कुठे काढतायत, बरोबरच तर बोलल्या त्या. नाही ठीक आहे, चांगली कल्पना आहे संतोष. आणि चला आता सगळ्यांना प्रसाद द्या. संतोष, अरे कधी नव्हे तू एवढा उदार झालास. माव्याचे मोदक आणलेस बाप्पा करता, चांगलाय. परत चल बाबा, प्रसाद वाट सगळ्यांना. परत वाट प्रसाद. खाऊ दे खा. घे विना प्रसाद.